नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर प्रताप परभणकर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपल्यासोबत संवाद करण्यासाठी आलेलो आहे. आज 4 मे लॉकडाऊन 3चा आज पहिला दिवस आहे आणि आजचा आपला विषय आहे की कोविड व असंसर्गजन्य आजार, त्यालाच आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज असं म्हणतो आहे. एकंदरीत मी 3 टप्प्यामध्ये याची मांडणी करणार आहे. सुरुवातीला असंसर्गजन्य आजार म्हणजे काय याविषयी माहिती सांगणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविडच्या साथीमध्ये एकंदरीत त्याच्यावर कशा पद्धतीनं उपचार आपण घेऊ शकतो याविषयी माहिती सांगणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये एकंदरीत कोविडचा आणि असंसर्गजन्य आजार यांचा संबंध काय आहे आणि कसं याच्यामध्ये एकंदरीत म्हणजे असंसर्गजन्य आजार याच्यासाठी कसे कोविडसाठी कसे प्रो कंडिशन आहेत याविषयी माहिती सांगणार आहे. सुरुवातीला आपण बघूत की असंसर्गजन्य आजार म्हणजे काय. आपल्याला माहीतच आहे की संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य असे 2 प्रकारचे आजार असतात. असे अनेक प्रकारचे आजार आहे, पण एक ब्रॉडली 2 याच्यामध्ये यांना क्लासिफाईड केलेलं आहे. संसर्गजन्य आजार म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारे आजार जे आपण नेहमीच बघतो, जसं आपला कोविड असेल, दुसरे कॉलरा असेल, बरेच असे आजार असतात की जे संसर्गजन्य आजार असतात. आणि त्याच्या उलट म्हणजे असंसर्गजन्य आजार म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ते आजार ट्रान्सफर होत नसतात, म्हणजे त्या व्यक्तीलाच ते आजार झालेले असतात, तर ते असंसर्गजन्य आजार. तर एकंदरीत असंसर्गजन्य आजार जे आहे याची व्याख्या तशी फार मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे जे डिसीज जे आजार जे होते त्याची व्याख्या मोठी आहे आणि याच्यामध्ये कार्डिओव्हास्क्युलर डिसीज येते, त्यानंतर स्ट्रोक येते, डायबिटीज येते, कॅन्सर येते, त्यानंतर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स येतात, रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट येतात. तर अशी एक ब्रॉड कन्सेप्ट याची आहे याची. पण मुख्यतः आपण 4 आजाराच्या संदर्भानं याच्यामध्ये माहिती करणार आहोत. एक तर कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, दुसरं डायबिटीज, तिसरं की रेस्पिरेटरी डिसिजेस आणि चौथं आहे की एकंदरीत कॅन्सरच्या याच्यामध्ये. तर आपल्या हेल्थ सिस्टीमवर जसं भारताची आपल्या एक असं समजलं जाते की भारत हा विकसनशील देश आहे आणि विकसनशील देशामध्ये जवळपास 1.5 ते 2% दरवर्षी लोक मृत्यू पावत असतात. जर का आपली लोकसंख्या काढली तर लोकसंख्येच्या आपल्या दरवर्षी 1 कोटी 1 ते 1.5 कोटीच्या दरम्यान दरवर्षी आपल्याकडं लोक मृत्युमुखी होत असते वेगवेगळ्या कारणानं. आणि ह्या सगळ्या कारणामध्ये हे जे नॉन कम्युनिकेबल डिसीज जे आहेत ते यांचा सर्वात मोठा वाटा आहे. जवळपास 60 ते 64% आसपास याच्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज जबाबदार आहेत की जे आपल्या एकंदरीत जे मृत्यू होत येतं त्याच्यामध्ये. तर त्यामुळं हा एक फार महत्त्वपूर्ण आजार आहे आपल्या इकडला की एकंदरीत की नॉन कम्युनिकेबल डिसीजचे जसं जे अनडेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीजचे जास्त असते मरणाऱ्यांची संख्या, पण आपण डेव्हलपिंग कंट्री असल्यामुळे विकसनशील राष्ट्र असल्यामुळं आपल्यामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या आजारामुळे होणाऱ्याची मरणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि एकंदरीत 60 to 64% म्हणजे 60 ते 64% दरम्यान याचा मृत्यूदर आहे. आणि आपल्याला हे बघायचं आहे की एकंदरीत हे आजार का वाढत आहेत आपल्याकडं. तर हे आजार असंसर्गजन्य आजार जे वाढण्याचे जे अनेक कारणं आहेत, पण त्याच्यात सर्वात महत्त्वाचे कारणं असे म्हणता येतील की जशी व्यसनधीनता आहे, दारू म्हणा, तंबाखू हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यानंतर आरामदायी जीवनशैली जे म्हणतो आहे आपण, आरामदायी जीवनशैली फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. त्यानंतर आहारामध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेट चं फार मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. जसं की प्रोटीन हे फार कमी प्रमाणात आहे आणि कार्बोहायड्रेट आणि फॅट आपल्या पोटाची भूक भागवण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर खातो, ते एकसुद्धा याच्यासाठी कारणीभूत आहे. त्यानंतर बरेच कार्सिनोजेनिक घटक आहेत, ते केमिकल्स, बायोलॉजिकल, फिजिकल, ते सुद्धा याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण आहेत. तर असे याचे एकंदरीत कारणं समजू शकतो आपण की फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. एकंदरीत या नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या संदर्भामध्ये असं आहे असंसर्ग आजाराच्या संदर्भामध्ये की जर का याला प्राथमिक अवस्थेत जर का आपण त्याचं निदान केलं, सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर का आपण निदान केलं त्याला आणि त्याच्यावर योग्य अशी ट्रीटमेंट केली तर ते नियंत्रणात आणू शकतात. आणि नियंत्रणात आणू शकते किंवा एखाद्या कॅन्सरसारखे जे आजार आहे जर का प्राथमिक स्टेजला जर का असेल आणि ते एकदम क्युअर पण त्याच्यामध्ये किंवा एकदम ठीक पेशंट पण चांगले त्याच्यामध्ये होऊ शकतात. तर त्यामुळं हे नॉन कम्युनिकेबल डिसीजचा जो आपल्या भारताच्या संदर्भामध्ये जो फॉर्मॅट आहे की मागच्या काही वर्षापासून याची फार मोठ्या प्रमाणात संख्या वाढलेली आहे. आणि एकंदरीत जे आजार
पहिले डायबिटीज, हायपरटेन्शन जे आजार फक्त शहरी भागामध्ये असं होतात असे आपण समजायचो, पण आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचं फार मोठ्या प्रमाणावर संख्या वाढलेली आहे या आजारांची. त्यामुळे शहरी भागात होणारे आजार असं जे समज होता आपला तो या नॉन कम्युनिकेबल डिसीजचा याच्यामुळे आपला दूर करावा लागेल. आणि सध्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात जरी गेलो आपण तरी तिथं मोठ्या प्रमाणावर हे सगळे पेशंट्स आपल्याला दिसत आहेत. आता हे जे आजार जे आहेत ते याच्यामध्ये विशेषतः वयोगटानुसार सुद्धा बऱ्याच प्रमाणावर आजार आहेत. जसं आपल्या याच्यामध्ये की 30च्या नंतर फार मोठ्या प्रमाणात जे स्क्रीनिंग म्हणजे भारतामध्ये सुरू झालेली आहे की जर का पुरुष असेल, तंबाखू वगैरे खाणार असतील समजा, तर त्यांचे ओरल कॅन्सर्स, त्यांचं तोंड तपासणं समजा एक त्याच्यामधला, तोंडाचे कॅन्सर खूप कॉमन आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर ज्यांचं वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांचं सर्वांचं BP बघणं, ब्लड प्रेशर, त्यानंतर डायबिटीज, तर शुगर तपासणं, हे संख्या वाढत आहे याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर जर का महिलांच्या संदर्भानं जर का घेतलं तर महिलांमध्ये 30 वर्षाच्या नंतर स्तनाचा कर्करोग जे म्हणतो आपण, ब्रेस्ट कॅन्सर, याचं पण प्रमाण वाढत आहे. त्यानंतर जर का त्यांचा गर्भाशय मुखाचा सर्वायकल कॅन्सर जसं म्हणतो आहे आपण त्याला, तर त्याचं पण प्रमाण वाढत आहे. आणि एकंदरीत सायकोलॉजिकल डिसऑर्डरसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड, त्याचं सुद्धा आपल्याकडे भारतामध्ये प्रमाण वाढत आहे. तर हे सगळे नॉन कम्युनिकेबल डिसीजचं असं एक ब्रॉड कॅटेगराईज याच्यामध्ये केल्या जाते. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बघूत की ज्यावेळेस कोविडची साथ चालू आहे त्यावेळेस या आजारांचं ट्रीटमेंट कुठं घेता येईल आपल्याला, किंवा त्याच्यावर त्याचा काय परिणाम होत आहे. एकंदरीत आपण असं बघितले की कोविडच्या साथीच्या याच्यामुळे आपले सर्वांचा फोकस, सर्वांचं लक्ष हे फक्त कोविड आणि कोविडकडेच आहे. आणि त्यामुळं बाकीचे जे आजार आहेत त्या नॉन कम्युनिकेबल आजारांचं एक विशेषता अशी असते की याच्यामध्ये लगेच मेडिकल इमर्जन्सी नसते जसं दुसऱ्या आजारामध्ये असते. त्यामुळं हे याला स्लो पॉयझन किंवा हळूहळू होणारे आजार जसं म्हणतो, त्यामुळं या आजाराकडं तर आपण बिलकुल दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आणि बऱ्याच जणाला हे आजार असते, तर ग्रामीण भागामध्ये तर फार बघतोय की बऱ्याच जणांना BPचा आजार असतो, BP असतो, शुगर असतो, पण त्यांना माहीतच नसते की मला अशा पद्धतीचे आजार आहे. तर त्यामुळं एक तर सर्वात महत्त्वाचं की आपण स्क्रीनिंग करणं, कारण हा जो कोविडची जी साथ आहे का 1-2 महिन्याचं नाही आहे, हे पूर्ण आपल्याला एक वर्षभरसुद्धा हे सगळं प्रोसेसमधून जावं लागणार आहे. त्यामुळं या आजाराविषयी विशेषतः डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, तर याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही. आणि तुम्ही जर का खाजगी ज्यांना हे आजार निदान झालेला आहे, सर्वात महत्त्वाचं एक चॅलेंज आहे की याचं निदान होणं. आणि ज्यांचं निदान झालेलं आहे त्यांनी आपल्या जे खाजगीतून जिथून सुविधा चालू असतील तर तिथून कंटिन्युअस ठेवणं, तिथून ते सुविधा अखंडितपणे चालू घेणं आणि तिथं जाऊन तपासणी करणं, त्या ज्या औषधी आहेत त्याचं रेग्युलर घेणं. आणि जर का कोविडमुळं जर का आर्थिक परिस्थिती जर का कोणाची खालावली असेल किंवा खाजगीमध्ये जर का शक्य होत नसेल तर त्यांनी गव्हर्मेंट यंत्रणेमध्ये जाऊन ह्या सगळ्या आजाराची ट्रीटमेंट केलं पाहिजे असं मला वाटतं. विशेषतः ग्रामीण भागाच्या संदर्भामध्ये बोलायचं जर का झालं आहे समजा, तर हेल्थ अँड वेलनेस सेंटर, आरोग्यवर्धनी केंद्र हे प्रत्येक सब सेंटर जागी सुरू झालेले आहेत. महाराष्ट्रात जवळपास 10,500 सब सेंटर्स आहेत की जिथं ह्या सुविधा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळं तिथं जाऊन अगोदर आपण तिथं नोंदणी करणं, त्यानंतर तिथं जर का औषधी येत नसतील तर त्या औषधीचा पाठपुराठा करणं, त्यांना सरकारी याच्यावर आरोग्य यंत्रणेमार्फत जर का दुर्लक्ष होत असेल त्याला याची जाणीव करून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या भारत सरकारचा हा जो कार्यक्रम आहे नॉन कम्युनिकेबल डिसीजच्या संदर्भानं, हे जिल्हा पातळीपासून ते सब सेंटरपर्यंत सगळ्या पातळीवर याच्या आरोग्याचे एक वेगळं सेल उपलब्ध आहे की जे तुम्हाला ह्या आजार असतील तर तुम्हाला अगोदर कन्सिडर केल्या जाते की फक्त त्यासाठी आणि त्यासाठीवर फोकस करण्यासाठी बनवलेलं आहे. त्यामुळं आपले जे कोणते ट्रीटमेंट्स असतील ते चालू ठेवायचं, तिथं सरकारी यंत्रणेचा पाठपुराठा करायचा. त्यानंतर कोविडमुळं असं लक्षात येत आहे सध्याच्या एकंदरीत परिस्थितीहून की कदाचित या आजाराकडे जर का आपण लक्ष दिलं नाही किंवा ट्रीटमेंट खंडित केली म्हणजे व्यवस्थित घेतली नाही तर कोविडपेक्षा मरणाऱ्याची संख्या याच्यामध्ये जास्त राहील कोविडमध्ये. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि जे कॅन्सरचं जे म्हणतो आपण ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भानं या तपासण्या उपकेंद्रावर होत आहेत, तर तिथं जाऊन त्यांच्या तिथं सब सेंटरला जे ANM सिस्टर असतील किंवा तिथं जे समुदाय CHO कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असतील त्यांच्यासोबत जाऊन संपर्क करणं. आणि गर्भाशयाचे जर का गर्भाशय मुखाचे कॅन्सर असेल तर लॅक्टिक ॲसिडची टेस्ट करताय आपण, ते उपकेंद्रावर उपलब्ध झालेली आहे, तर ते तिथं तपासणी करून घेणं. तर एकंदरीत अशा पद्धतीचे जे आजार जे आहेत या आजाराविषयी आपण जागरूक राहिलं पाहिजे.
आणि हा एक आरोग्य साक्षरतेचा एक कार्यक्रम आहे की याच्या अंतर्गत आपण बोलतो आहे की असंसर्गजन्य आजाराबद्दल आपण बिलकुल दुर्लक्ष करता कामा नाही. विशेषतः साथीचे कोविडसारखा आजार चालू आहे आणि याच्याकडं म्हणजे बऱ्याच जणांची प्रायोरिटी बदललेली असेल तर आपण त्याच्या बदलू द्यायचं नाही. आपण कोविडच्याबद्दल आपण तर खबरदार तेवढंच राहायचं, पण त्याच्याबरोबरसुद्धा हे जे आजार आहेत त्याची योग्य ठिकाणी जिथं ट्रीटमेंट होत असेल तिथं जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ की एकंदरीत कोविडशी याचा काय संबंध आहे, कोविड आजाराच्या संदर्भात याचं जे नॉन कम्युनिकेबल डिसीज आहेत त्यांचं कशा पद्धतीचं इंटरॅक्शन होत आहे. तर सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं याच्यामध्ये की एकंदरीत मागच्या 1.5 महिन्यापासून आपण लॉकडाऊनमध्ये आहे. एकंदरीत सगळं व्यवहार बरेच ठप्प झालेले आहेत, तर कोणी आर्थिक याच्यामध्ये गेलेलं आहे. तर याच्यामुळं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जे म्हणतो आहे आपण हे फार मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये. वरनं वेगळ्या भीती वाटणं किंवा कुणी कुठं जर का अडकलं असेल पुन्हा गावात असेल तर त्या गोष्टी आठवणं समजा. तर हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सच्या संदर्भानं मानसिक जे आजार आहेत याच्याबद्दल आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेस हे सायकोलॉजिकल डिसऑर्डर जे आहे हे वेगळ्या शारीरिक लक्षणांच्या स्वरूपात प्रेझेंट होत असते, ज्याला आम्ही सायकोसोमॅटिक डिसऑर्डर म्हणतो आहे. त्यामुळं शारीरिक लक्षणं जर का कोणत्या आजाराचे असतील त्याच्यामध्ये मानसिक आजारामुळे शारीरिक लक्षणं तयार झाली असतील तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते आपल्याला समजून घेणं किंवा जिथं कुठं आपण कन्सल्टंट करतो किंवा जिथं डॉक्टरला दाखवतो आहे तिथं व्यवस्थित जर का तुमच्या मनाची जर का कुठं भीतीदायक वातावरण असेल तर ते सांगणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण असं लक्षात घेतलेलं आहे की जसं आपलं शरीर एखाद्या वेळेस आजारी पडते तसं मन पण आजारी पडते आणि हे आपण बऱ्याच वेळेस स्वीकारत नाही. तर त्यामुळे मनाचा जर का आजार जर का असेल तर ते स्वीकारला पाहिजे असं मला वाटते. त्यानंतर ज्या लोकांना डायबिटीज आहे, कार्डिओव्हास्क्युलर दुसरे प्रॉब्लेम आहेत किंवा COPD सारखा किंवा ब्रॉन्कियल अस्थमासारखा आजार आहेत, तर या आजाराच्या लोकांमध्ये कोविडचं संक्रमण फार फास्ट गतीनं होतं आहे याच्यामध्ये आणि त्यांना निमोनिया वगैरे जे म्हणतो आहे आपण बाकीच्या गोष्टी फार लवकर डेव्हलप होत येतात. तर त्यामुळं कोमॉर्बिडिटी जो प्रकार आहे याच्यामध्ये तर हे नॉन कम्युनिकेबल डिसीजचा फार मोठ्या प्रमाणावर आहे, तर तोसुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे ज्यांना जे हाय रिस्कमध्ये जे डायबिटीज असतील, इम्युनोकॉम्प्रेस असतील किंवा याच्यामध्ये दुसरे कोणते डिसीज जर का येत असतील त्यांना, तर त्या लोकांना कोविडच्या याच्यामध्ये जास्त खबरदार राहिलं पाहिजे की आपल्याला त्याच्यापासून पूर्ण खबर येणं म्हणजे कोविडसारखं इन्फेक्शन जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. त्यामुळं एकंदरीत सध्याची जी परिस्थिती आहे याच्यामध्ये की ज्या लोकांना नॉन कम्युनिकेबल डिसीज, डायबिटीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर्स हे लोक आहेत यांना जास्त सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं आपण ज्यावेळेस औषधी घेण्यासाठी जाऊ किंवा ट्रीटमेंट घेण्यासाठी जाऊ त्यावेळेस पूर्ण खबरदारी घेऊ. त्यानंतर व्यवस्थित जे डॉक्टरचं मार्गदर्शन आहे, बऱ्याच जणांच्या जागी ट्रान्सपोर्टचा किंवा ट्रॅव्हलिंगचा अडचण येत आहे, तर त्या प्रवासाच्या अडचणी हे सगळं जरी झालं तरी आपल्याला आपली ही जी ट्रीटमेंट चालू आहे या आजाराच्या संदर्भात हे कुठेही खंडित होता कामा नाही. आणि जर का त्या व्यवस्थितपणे जर का आपण केलं तर मला असं वाटते की जो आपला कोविडच्या विरोधात जो संघर्ष आहे त्याला आपण नक्की हरू शकू. आणि एकंदरीत हा जो नॉन कम्युनिकेबल डिसीजचा जो इश्यू आहे हा फार मोठा इश्यू आहे आपल्यासमोर. कोविड अजून काही दिवस राहील, पण अजून पुढच्या वर्षामध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हाच आपल्या भारतासमोरचा सगळ्यात मोठा आव्हानात्मक मुद्दा राहणार आहे. त्यामुळं या सगळ्या आजाराचं स्वरूप अगोदर समजून घेणं, त्यानंतर त्याचं जिथं उपचार होत आहेत किंवा ट्रीटमेंट होत आहे तिथे जाऊन योग्य ट्रीटमेंट घेणं आणि एकंदरीत कोविडच्या संदर्भामध्ये याचा काय संबंध आहे हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे आणि समजून घेऊन काम करायला पाहिजे असं मला वाटते. तर ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा एखादा विषय घेऊन बोलू.